हे जे आपली गाई गुरं आहेत ह्यांना प्लास्टिक मुक्त आणि ह्यांची सोय आपल्या गोशाळेमध्ये करण्यासाठी ही मोहीम राबवत आहे. आणि पुढच्या 26 जानेवारी पर्यंत म्हणजे 2027-26 जानेवारी पर्यंत जर कोणताही निर्णय लागलेला नाही तर आपले साधू संत तिकडे दिल्लीचा जो म्हणजे त्यांचं काय मेन एक स्पॉट ठरलेला असेल तिथे ते लोक उपोषणाला बसणार आहेत. आणि हे उपोषण म्हणजे प्राण त्यागापर्यंत एवढा मोठा ते आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामधनं दर 7 दिवसासाठी 1,000 लोक आपल्या इकडनं जाणार. आता काही लोकांना ग्राउंड लेवल जाऊन काम करायला जमणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्वाक्षरी द्यायची आहे. आपलं हे एक पॅम्पलेट आहे ज्याच्यावर तिथे सगळं माहिती दिलेली आहे. काही लोक आता जगात फोन वापरतात, सगळे लोक वापरतात ते सोशल मीडिया, इंस्टाग्राम असेल, फेसबुक, ट्विटर, मेसेंजर वगैरे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर गो सन्मान अभियान टाकायचं, आव्हान अभियान हे टाकलं की तुम्हाला याची सगळी माहिती त्याची मिळेल. त्याच्यानंतर ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा फ्रॉड नाहीये. जर तुम्हाला सही करायची नसेल तर तुम्ही तुमच्या फोनवरनं 90677777 ह्या नंबरवर मिस कॉल देऊ शकता. आणि हे पॅम्पलेट तुम्हाला इथे सगळी माहिती थोडक्यात दिलेली आहे. काही तुम्ही ह्या पॅम्पलेट आणि ह्याची माहिती सगळ्यांना द्या. तर तुमच्याकडे जे वडापाव खाले ह्याची माहिती द्या. मलमूत्र वापरलं जात नाही बाबू ते, पण आपण गाईचं गोमूत्र आणि शेण तिचं वापरतो आपण घर सारवायला. जुन्या काळी जेव्हा नाल कापली जायची ना त्याला गोमूत्र लावायचे, डेटॉल लावतात, ते एवढं अपायकारक आहे. ते असं त्यांनी सांगितलं. आणि ज्या दिवशी गाय नष्ट होईल ना, ज्या इकडनं तिथनं हिंदू समाज हा नष्ट होत जातो. हिंद प्रांतात जेव्हा गाय नष्ट झाली तेव्हा तिथला समाज नष्ट झाला, पाकिस्तान निर्माण झाला. हे आपल्या तिकडे गंगा प्रांत तो बांगलादेश झाला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय असं सांगितलं, त्यांनी प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा 14 वर्षाच्या वनवासानंतर ते गादीवर बसले तेव्हा त्यांनी प्रत्येक सेवा वाटून दिली. भरता तू हे कर ते कर, फक्त गो सेवा त्यांनी स्वतःकडे ठेवली. आणि त्यांनी बाकीच्यांना काय सांगितलं, सुईच्या टोका एवढं जरी तिच्या सेवेत कसर झाली तरी हा पूर्ण हिंदू समाज नष्ट होऊ शकतो, म्हणून ही सेवा मी ठेवलेली आहे. जय गौ माता. जय गो माता. जय गो माता. जय गो माता. जय गौ माता. जय गो माता. जय गौ माता. जय गो माता. जय गो माता. जय गो माता.